मला सावी, सावी, अगं थांब 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 थांब. चिंगीला लय लागले, तिला आयसीयू मध्ये ठेवले. चिंगी 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 सावी 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 अगं चिंगी सावी सावी ऐक. रीना धर तिला, आरामाची गरज आहे. सावी चल. आयसीयू. थांबा, तुम्ही आत नाही जाऊ शकत. चिंगी 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 बरी आहे ना? तिला काही झालं नाही ना? डोंट वरी, शी इज आउट ऑफ डेंजर. पण प्लीज तुम्ही इथे थांबू नका, पेशंटला त्रास होऊ शकतो. प्लीज. डॉक्टर जरा हळू. डॉक्टर साहेब, लवकरात लवकर ती पोरगी शुद्धीवर आली पाहिजे आणि मला अजिबात हलगर्जीपणा नकोय कामात. काय पैसा खर्च व्हायचा तो होऊ द्या, त्याची पर्वा नाही. बट आय वॉन्ट रिझल्ट्स. येस सर, वी आर ट्राईंग आवर बेस्ट. आणि काहीच काळजी करू नका, ती लवकरच येईल शुद्धीवर. नर्स, तुम्ही यांचं ड्रेसिंग करून घ्या, मी आलोच. वा रे वा, माझ्या मर्दांनो, खटक्यावर बोट जागेवर पलटी करून टाकलाय तुम्ही. ठरल्यापेक्षा जास्त पैसे आलेत. आलेत नाही, दिलेत. जे काम तुम्ही केले ना, त्याच्यावर खुश झालोय आम्ही, आणि त्याचंच हे बक्षीस. महत्वाचं काम तर झालंय, पण अजून एक काम झालं की विषयच संपला. उद्याच्या पेपरमध्ये अख्ख्या कोल्हापूरनं वाचू देत, भाऊराव नाईक यांची जुनाट शाळा पडली. आणि त्याच्यामध्ये, त्या अपघातामध्ये पोरांचा जीव धोक्यात.
भाऊराव नाईक दोषी. द्या बातमी. द्या. या सगळ्याचं खापर त्या थेरड्याच्या डोक्यावर फुटलंच पाहिजे. दादा काही 101 आयडिया येतात तुझ्या डोक्यात. ह्या आयडियांना नजर नको लागायला बाबा. 101 डाव टाकलेस बघ. आता आईला कल तू किती हुशार आहेस. आता आई काय तुझं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हा आईचं लाडकवणार आहे कोणतरी. चला बाबा. सवेत्या 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 सवेत्या. तू ठीक आहेस ना? जास्त लागलं नाही ना तुला? सविताई जास्त लागलं नाही? शांत व्हा मॅम. प्लीज तुम्ही मुलांना डिस्टर्ब करू नका. त्यांना थोडासा आराम करू दे. मॅम प्लीज तुम्ही तुमच्या वॉर्ड मध्ये जा आणि आराम करा. अथर्व तू झोपा, आराम कर. हा मी इथेच आहे. आराम कर. वर्षा टेन्शन घेऊ नका, मी इथेच आहे. हा बाळांनो तुम्ही आराम करा, टेन्शन घेऊ नका, मी इथेच आहे. आराम करा. चल 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 होतील ते सगळे. चल चल हात द्या. नाना मामाला कळवायला सांगा की आज येणं काही शक्य होणार नाही म्हणून. ठीक आहे. अगं इमर्जन्सी ऑपरेशन आले त्यामुळे तुला डॉक्टरांनी बोलावले. सॉरी सर, मला जरा जावं लागेल. पण बँडेजसाठी रिप्लेसमेंट म्हणून मी कोणाला तरी पाठवते. अहो पण हे
सॉरी, ते आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. इट्स ओके. नशिबाच्या हाती हात ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग. तिकडं काय झालं असेल ना, काही कळणं झालंय बघा. देवीलाच माहित सगळं. ही शाळा पडली तर वाईटच आहे म्हणा, पण अहो, नुसती पडली तरी चालेल एक वेळ. म्हणजे पण कुणाला काही व्हायला नको, सगळे सुखरूप राहायला हवे. हो का? नाही, कुणाला काही होता कामा नाही. बिचारी कोवळी कोवळी पोर आहेत. देवी आहे, वाचव त्यांना. काय ग, तुम्ही दोघी इथे काय करताय? झोपायचं नाही का आज? आज जागरण करायचंय. नाही, ते हे आले नाहीत ना अजून, त्यामुळे आणि त्यात आमचा उपवास आहे. हे आल्याशिवाय उपवास सोडता येणार नाही आणि त्यात नियम सुद्धा मोडता येणार नाही. का मोडायचे आहेत नियम? चुकीचे आहेत का? नाही आई, नियम चुकीचे नाही आहेत. ते म्हणजे कळतंय ना, मुजुमदारांच्या घरातल्या बायका पुरुषांच्या आधी जेवत नाहीत, हा नियम माहितीये ना? आणि का करतो आपण उपास? नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी, तब्येतीसाठी. मग थांबा जरा, काही चुकीचं नाहीये यात. तुमचं बरं आहे, तुम्ही सुटलात लवकर नियमातून. काय बोललीस? नाही, कुठे काय बोलले, बघतो वाट. हॅलो नाना. हॅलो आई सर. बोला ना. कुठे आहात तुम्ही? म्हणजे पोचलात ना इराच्या घरी? इरा भेटली आणि दया. बोला ना लवकर, पोचलात ना तुम्ही? अहो आई सर, एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? आता काय प्रॉब्लेम झालाय? या अडचणीतनं बाहेर पडते की नाही मी? की धैर्याला इराला आणायचंच नाहीये? नाना, नाना काय झालंय सांगणार का लवकर? अहो तसं नाही, ते भाऊंची शाळा पडली, धाकलं मालक सावीला वाचवायला गेलो होते म्हणून गेलो नाही तिकडे. काय? धैर्य आणि सावीला वाचवायला? तुम्हाला हे सगळं मला आधी नाही का सांगता आलं? धैर्याला फोन द्या, मला बोलायचं त्याच्याशी. नाही, तुम्ही धाकल्या मालकांची काळजी करू नका, ठीक आहेत ते. मी तुम्हाला बोलले त्याच्याकडे फोन द्या, मला बोलायचं त्याच्याशी. थांबा, देतो, थांबा. बाजूला. आई सर. हॅलो. धैर्य, बाळा बरा आहेस ना तू? तुला काय झालं नाही ना? आणि कुठल्या हॉस्पिटलला आहेस तू? मला सांग, मी तिकडे येते. अरे स्वतःची काळजी घेत जा रे बाळा. आई, यायची काही गरज नाहीये. एवढं काय लागलं नाही मला, जरासं खर्चटलंय फक्त, आणि मीच येतो थोड्या वेळात घरी. फक्त ते हे सगळं झाल्यामुळं इराला आणायला नाही जाता आलं. ते सगळं ठीक आहे, ते आपण बघू नंतर. तू आधी घरी ये बघू, मला तुला बघायचंय. हा.
हा बोलतोय. हा दया, अरे काय झालं माहिती का, धैर्य निघालाच होता, पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे कळलं मला ती ताई, मला कळल्याशिवाय काहीच राहत नाही. पण काय आहे, आमच्या जावयाने म्हणजे आमच्या होणाऱ्या जावयाने आम्हाला स्वतःहून फोन करून तसं सांगायला पाहिजे होतं की मामा अडचण आहे, जरा यायला जमत नाही. माझी पोरगी इरा इथं डोळ्यात तेल घालून त्याची वाट बघते. हो बरोबर बोलतोस तू, पण काय झालं, तो खूप गडबडीत होता. ती शाळा आहे ना, ती पडली अरे, आणि ती लहान लहान मुलं, एक मुलगी, त्या सगळ्यामध्ये अडकलेत. त्यांना वाचवायला म्हणून धैर्य तिकडे गेलं आणि त्या मुलीला वाचवायला धैर्य गेलाय काय? यावरून एक ताई आठवतंय, धैर्य तिला वाचवायला गेला, पण तुला कोण वाचवणार ग ताई? हे बघ, तुला मी आधीच वॉर्निंग दिली आहे, आज इकडं धैर्य येणार नाहीतर माझ्याकडली बातमी बाहेर पडणार. उद्याच्या पेपराला मुजुमदारांची बोंबाबोंब झाली तर मला विचारू नकोस. काय आहे ताईडे, असं जर झालं तर मुजुमदारांची एवढ्या वर्षाची जपलेली इब्रत धुळीला मिळणार. कुठं धुळीला? अरे काय करणार ग तायडे, काय करणार सांग ना. हे बघ दया, मी काय सांगते ऐकून घेत. अरे तो दया, हॅलो हॅलो, तू वॉर्ड मध्ये जाऊन आराम कर आणि जर बरं वाटत असलं तर ज्यांना बरं वाटतंय त्यांना घेऊन घरी जा. हा मी ठीक आहे, आता मला इथेच थांबावं लागेल पोरांसाठी. ठीक आहे, मी पण त्यांनाच बघायला चाललोय. बाबा, काय ग बेटा? बाबा, काय झालं? काय बाबा, बोल ना. का बाबा धैर्य कुठे राहिलेत? किती वाजलेत? अजून आले नाहीत. निघालेत ना ते? कुठे आहे? अगं शांत हो, शांत हो. कुठली तरी शाळा पडली आहे. धैर्य तिथे एका मुलीला वाचवायला गेले होते. काय? धैर्य नव्हते ना शाळेत? त्यांना काही झालं नाही ना? इरा, कुठे? बोला ना तुम्ही. इरा शांत हो, इरा शांत हो. हे बघ, तू त्यांची जास्त वाट पाहू नकोस. चला आपण सगळे जेवून घेऊया. चला चल ग. अहो, मला इराचे हाल पाहवत नाही तो. धैर्य नसेल लग्नाला तयार तर तुम्ही नका हट्ट धरू, सोडा तो विषय. तू आता नाहीचा पाडा वाचत बसू नकोस. हे असलं ना, माझ्या समोर आणि इरा समोर बोलायचं नाही असं 1000 वेळा सांगितलं ना तुला. ऐक, आणि हे वाक, इराचं लग्न धैर्य सोबतच होणार, ध्यानात ठेव. इरा, इरा,
इरा 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 शांत हो. शांत सोडा मला. शांत हो. सोडा मला, शांत हो, सोडा. इरा. नाही, नाही, सोडा. इरा, शांत हो. सोडा. शांत हो. शांत हो. इरा 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 बाळ इरा ए सोन्या ए हे बघ. इकडे बघ. तुझ्याकडे तू माझी मुलगी आहेस. हारायचं नाही, समोरच्याला हरवायचं. हे शब्द डोक्यात कोरून ठेव. धैर्य तुझ्याशीच लग्न करणार. मुजुमदारांची सून तूच होणार. तू बघितलेली सगळी स्वप्न वाया नाही जाणार. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. कोण आहे ती मुलगी जिला वाचवायला धैर्य गेले? ते थँक्यू मदत केल्याबद्दल. यासाठी पण